विद्यार्थी म्हणून आम्ही गोष्टी बऱ्याच ऐकत असतो, पण कधीतरी जॉन व्हिस्कार्डी नाव तुम्ही ऐकलं असेल. जॉन व्हिस्कार्डी जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला कमरेमध्ये पायच नव्हते. जिथं पाय असतात त्या ठिकाणी दोन छोट्या आकाराची बोंड होती, अर्थात अवयव होते, पाय नव्हते. आणि ते पोरगा जन्माला आल्याबरोबर त्या पोराच्या बापाने पाहिलं आणि आईवर खेकसला. तो बाप कुठला जन्म दिला ज्याला आयुष्यात पायच नाही, तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील. असा पोरगा जन्माला खाल्ल्यापेक्षा त्याला मरला असता तर बरं झालं असतं, असं जेव्हा तो बाप म्हणतो तेव्हा आईचं पित्त खवळतं. पण जन्म देणारी आई असते, त्या मुलाला मोठा करते आणि एक दिवस वर्षा अखेरीला त्या पोराला रस्त्यावर सोडून देते. कारण त्या पोराचा बाप फार कडक होता. याचा अर्थ जॉन व्हिस्कार्डीचा बाप. आणि मग काय करावं कळेना. त्याच्या आयुष्यातला एक वेगळा प्रवास सुरू झाला आणि तो जॉन व्हिस्कार्डी ज्या रस्त्याने जात होता, अर्थात घसरत होता, त्याच रस्त्याने एका डॉक्टरांची गाडी येत होती. डॉक्टरांची गाडी फरफरतीची भरधाव जवळ आली आणि डॉक्टरांनी त्या मुलाला विचारलं होतं, पण हा मुलगा कामाचा नाही. पुन्हा सोडलं आणि मग त्या रस्त्यावरून एक नर्स जात होती. नर्सने त्या मुलाला उचललं, स्वतःच्या घरी आणलं, 6 वर्ष सांभाळलं. त्याला कळू लागलं पाय नसलेल्या जॉनला जेव्हा लागलं तेव्हा खायचं काय, बोलायचं काय हे समजायला लागलं. पण आयुष्यात आता किती दिवस सांभाळणार, अर्थात त्याला कळेपर्यंत मी सांभाळला तर सोडायला हरकत नाही, असा विचार तिने केला आणि त्या मुलाला रस्त्यावर सोडलं. 7 वर्षाचा जॉन रस्त्यावरनं चालू लागला. त्याचे ते बोट असलेले म्हणजे पाय नसलेली ती गोलाकार अवयव जमिनीला खचायची, रक्त निथळायचं, निथळलेलं रक्त पाठीमागे घसरत जायचं, ओळगळ दिसायचे. आणि रस्त्याने डॉक्टरची गाडी जात होती. अर्थात त्याने पाहिलं रस्त्यावर रक्ताचे डाग आणि ओघळ दिसतात. याचा अर्थ काहीतरी घडलंय. जे डाग त्या दिशेला जात आहेत त्या दिशेने त्यांची गाडी ती थांबत होती. आणि पुढे गेल्यावर त्याला कळालं एक मुलगा चाकंदानं मातीला घसरून जात होता आणि त्याच्या पायातनं तर ती बोंडातनं रक्त निथळत होतं. जवळ आले, उचललं, स्वतःच्या क्लिनिक मध्ये आणलं, दवाखान्यात आणलं, त्याचा अभ्यास केला आणि त्या जॉनला एकच सांगितलं, जॉन पाय दिले तर काय होईल, माणसाला पाय मिळू शकतात हे त्याच्या विचारांच्या पलीकडचं जग होतं. माणसाला पाय मिळू शकतात हे त्याला आज कळलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर चैतन्य दिसलं. नुसतं चैतन्य दिसलं नव्हतं. डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं, त्याला अॅल्युमिनियमचे पाय बसवले. 3.5 फूट उंचीचा दिसणारा जॉन 5.5 फूट उंचीचा झाला आणि त्याला सांगितलं डॉक्टरनं चालून बघ. पण चालू लागला, जॉन धावू लागला, जॉन गर्दीशी वळू लागला. याचा अर्थ आयुष्यात सगळी सुख आता मिळू शकतात हे त्याला कळालं. आणि एवढ्याने नाही, डॉक्टरांनी त्याला एकच प्रश्न विचारला, जॉन तुला न मागता हे दिले, पण जगानं जर तुझ्याकडे काय मागितलं तर काय देशील. या प्रश्नाचा फक्त क्षणभर विचार केला आणि जॉनने एकच उत्तर दिलं, डॉक्टरनं मागताही तुम्ही मला पाय दिले, पण जगाला माझ्याकडे काहीच नाही, पण माझ्या मदतीचा हात मी जगासाठी सदैव तयार ठेवील. हा उत्तर देणारा जॉन. आणि त्याच जॉनच्या जगामध्ये 125 अधिक देशांमध्ये ॲबिलिटी नावाच्या मदत शाळा आजही उभ्या आहेत. याचा अर्थ ही प्रेरणा असते.